गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या तासिकेला इतिहासाचा तिसरा पाठ पाहत होतो. आपल्या पाठाचं नाव होतं ब्रिटिश सत्तेचा परिणाम. आणि या ब्रिटिश सत्तेच्या परिणामामध्ये आपण पाहिलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1808 इसवी सन 1600 मध्ये झाली. आणि 1600 मध्ये झाल्यानंतर त्यांना 3 लोकांचा अगोदर विरोध झाला, युरोपीय लोकांचा. जसं पोर्तुगीजांशी त्यांनी मैत्री केली. नंतर डच यांनी जास्त विरोध केला नाही, कारण त्यांच्याकडे एवढी ताकद नव्हती. नंतर आपण पाहिलं की फ्रेंचांमध्ये आणि इंग्रजांमध्ये 3 युद्ध झाले, त्याच्यामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला. मग इंग्रज त्या ठिकाणी भारतामध्ये राज्य करू लागले. हळूहळू त्यांनी भारताचे एक एक प्रांत जिंकले, त्याप्रमाणे मराठ्यांचा पण प्रांत जिंकला. आपण कालच्या तासिकेला पाहिलं की इंग्रज व मराठी यांच्यामध्ये किती युद्ध झाले? 3 युद्ध झाले. पहिलं युद्ध मात्र मराठ्यांनी जिंकलं, पण दुसरं आणि तिसरं युद्ध हे ब्रिटिशांनी जिंकलं. आणि ते कशामुळे? तर लॉर्ड वेलस्ली यांनी स्थापन केलेल्या तैनाती फौजेमुळे. आपण तैनाती फौजेच्या अटी पाहिल्या. नंतर मराठ्यांच्या कोणत्या राजाने किंवा कोणत्या पेशवाने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता? तर दुसऱ्या बाजीराव या पेशवाने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. तर तैनाती फौजेचा स्वीकार, त्यांचा जो तह झाला, त्या तहाला वसईचा तह, काल राहिलं होतं एक लक्षात घ्या, त्या तहाला वसईचा तह असं सुद्धा म्हणतात. वसई या ठिकाणी तो तह झाला होता. नंतर आपण पाहिलं की ब्रिटिशांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे दुसरं युद्ध ब्रिटिशांनी जिंकलं. स्वतः ज्याने तैनाती फौज स्वीकारली त्याने सुद्धा तिसरं युद्ध केलं, म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने. त्यांचा पण पराभव झाला. नंतर साताऱ्यामध्ये एक राजे होते आपले, त्यांचं नाव छत्रपती प्रतापसिंह. त्या छत्रपती प्रतापसिंहांना सुद्धा त्यांनी पदच्युत केलं आणि मग काशीला पाठवलं, आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. रंगू बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी मागणी केली की ही जी सत्ता आहे साताऱ्यामध्ये त्यांनी स्थापन केलेली, ही बळजबरीने केलेली आहे, ते आम्हाला परत करा. पण लॉर्ड डलहौसी यांनी खालसा धोरण स्वीकारल्यामुळे, रिकामी जागा विचारली जाते, पुढच्या पाठामध्ये सुद्धा आहे ते, की खालसा धोरण स्वीकारल्यामुळे लॉर्ड डलहौसी यांनी खालसा धोरणाचा कायदा केल्यामुळे मग साताऱ्याचं सुद्धा राज्य ब्रिटिशांनी घेऊन टाकलं. आता आपल्याला पाहायचंय दुहेरी राज्य व्यवस्था, की ब्रिटिशांनी भारतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कुठे स्थापन केली आणि दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय. तर हळूहळू भारतामध्ये ब्रिटिशांनी एक एक प्रांत जिंकला. त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं होतं की भारतामध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी कर कुठे घेतला? तर बंगाल प्रांतामध्ये. आपण पाहिलं होतं त्या बंगालच्या घडामोडी खूप पाहिल्या होत्या आपण. सिराजुद्दौला नंतर मीर जाफर झाला, मीर जाफर नंतर त्याचा जवळ मीर कासिम झाला. मीर कासिमने मग त्यांना विरोध केल्यामुळे परत मीर कासिमला हाकलून दिलं, आणि मग त्यांच्या जागी कोण आला? मीर जाफर आला. या घटना पाहिल्या. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिल्यांदा कर कुठे घेतला? तर त्यांनी घेतला बंगाल प्रांतामध्ये. आणि या बंगाल प्रांतामध्ये मग त्यांनी दुहेरी राज्य व्यवस्था स्थापन केली. मग दुहेरी राज्य व्यवस्था 1765 साली, लक्ष द्या, 1765 साली दुहेरी राज्य व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह, हे नाव लक्षात ठेवायचं. जसे मी काल सांगितलं, लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौज स्थापन केली, रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी राज्य व्यवस्था स्थापन केली. केव्हा केली? 1765 मध्ये. कुठे केली? बंगाल प्रांतात. कुठे केली? बंगाल प्रांतामध्ये. दुहेरी राज्य व्यवस्थेची स्थापना केली. कोणी केली? रॉबर्ट क्लाइव्हने. कुठे केली? बंगालच्या प्रांतामध्ये. केव्हा केली? 1765 साली. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगाल प्रांतामध्ये 1765 साली दुहेरी राज्य व्यवस्थेची स्थापना केली. मग दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय? दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे 2 प्रकारच्या व्यवस्था. पहिलं, बंगाल प्रांतामध्ये शांतता टिकवण्यासाठी त्यांनी हक्क कुणाकडे दिले? की तुम्ही शांतता टिकवायची, तुम्ही शांतता राखू द्यायची. मग कोण करेल ते? बंगालचा नवाब. बंगालचा नवाब. बंगालच्या नवाबाला हक्क दिले की तुम्ही शांतता टिकवण्याचं काम करायचं. आणि कर जमा कोण करेल? मग दुसरं, कर जमा. तर कर जमा कोण करेल? ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे बघा, ब्रिटिश किती चालाक होते याच्यावरून कळतं आपल्याला. जसं एक म्हण आहे, तुम लढो हम कपडे संभाळते, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही शांतता ठेवा, आम्ही पैसे घेऊ. अशी ही दुहेरी राज्य व्यवस्था होती. आणि ही दुहेरी राज्य व्यवस्था कोणी तयार केली होती? रॉबर्ट क्लाइव्ह. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजेच काय? की बंगालमध्ये जर काही बंगालचे लोक काही चळवळी करत असतील, काही उठाव करत असतील, तर त्यांना शांत बसवण्याचं काम कोण करेल? बंगालचा नवाब करेल. तुम्ही तिथे शांतता निर्माण करा.
परंतु बंगालच्या प्रांतामध्ये कर कोण घेईल? तर कर घेईल ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी जो कर घेईल त्याच्यामध्ये थोडासा मोबदला त्या राजाला देऊन टाकेल, त्या नवाबाला देऊन टाकेल. अशी ही दुहेरी राज्यव्यवस्था होती. ही दुहेरी राज्यव्यवस्था एका चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. तुम्ही जर लगान नावाचा एक चित्रपट पाहिला, आमिर खानचा आहे, ते क्रिकेट विषयी, तिथे बघा एक राजा असतो, तो राजा फक्त शांतता, त्या लोकांना शांत बसवण्याचं काम करतो, पण तिथे एक ब्रिटिशांची छावणी असते आणि त्या छावणीमधून मग ते कर जमा करण्याचं काम करतात. ते थोडक्यात दाखवलेलं आहे. तर अगदी त्याचप्रमाणे दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये सुरुवात झाली होती. रॉबर्ट क्लाइव्हने सुरुवात केली होती. त्या ठिकाणी दोन प्रकार तुम्हाला विचारलं जाईल, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तिथे पॉईंट नुसार लिहायचं. दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये 1765 मध्ये स्थापन झाली. कोणी स्थापन केली? रॉबर्ट क्लाइव्हने केली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे बंगाल प्रांतात शांतता टिकवण्याचं काम बंगालचा नवाब करेल व बंगाल प्रांतात कर घेण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनी करेल. याला म्हणतात दुहेरी राज्यव्यवस्था. मग दुहेरी राज्यव्यवस्थेचा परिणाम काय झाला? तर दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे तिथले जे अधिकारी होते, ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी, ते अधिकारी भ्रष्टाचार करू लागले. म्हणजे ते काय करायचे? कर जमा करायचे. ईस्ट इंडिया कंपनीचा कर जमा करायचे. कराची रक्कम काही आपल्याकडे ठेवायचे, काही ईस्ट इंडिया कंपनीला द्यायचे. त्यातला ते स्वतःचा पण राज्यकारभार करायचे, स्वतःचा पण व्यापार करायचे. ते जे अधिकारी लोक होते ते स्वतः त्याचा प्रायव्हेट त्यांचा जो असेल स्वतःचा व्यापार ते पण करायचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पण व्यापार करायचे. आणि बंगाल प्रांत हा खूप श्रीमंत प्रांत होता, मोठा प्रांत होता, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. मग या प्रांतामध्ये त्यांना खूप पैसा मिळायचा, त्यांना खूप नफा मिळायचा. जेव्हा इंग्लंडच्या लोकांना कळालं, इंग्लंडच्या इतर व्यापारी लोकांना कळालं की ईस्ट इंडिया कंपनी भ्रष्टाचार करते, पैसा घेऊन टाकते, लपवते, भ्रष्टाचार करल्यामुळे इंग्लंडला पाहिजे त्या प्रमाणावर फायदा होत नाही, म्हणून इंग्लंडमध्ये या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध उठाव होऊ लागले. त्याच्यावर टीका होऊ लागले की ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला फसवते, कारण जो मिळणारा टॅक्स आहे, मिळणारा कर आहे, तो पाहिजे त्या प्रमाणावर मिळत नाही, कारण ब्रिटिशांचे जे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करतायत. म्हणून इंग्लंडच्या लोकांनी किंवा इंग्लंडच्या इतर व्यापारी लोकांनी त्यांच्यावर टीका केल्या. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर, कुठे करत होते ते राज्यकारभार? भारतामध्ये. तर भारताच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी त्या ब्रिटिशांच्या पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध काही कायदे केलेले आहेत. कायदे का केले त्यांनी? कारण ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते ते भ्रष्टाचार करायचे. मग त्यांच्या भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी ब्रिटिशांनी, इंग्लंडमधील पार्लमेंटने त्यांच्या विरोधात काही कायदे केलेले आहेत. त्या कायद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे, आणि हे कायदे कुणासाठी केले त्यांनी? ईस्ट इंडिया कंपनीसाठी, ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी. मग आता पुढचा मुद्दा आहे ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे. आता पुढचा मुद्दा आहे आपला पार्लमेंटने केलेले कायदे. पार्लमेंटने केलेले कायदे. पार्लमेंटने काही कायदे केलेले आहेत. का कायदे केले ब्रिटिश पार्लमेंटने? कारण त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर लगाम लावायचा होता. का? कारण ते काय करायचे? भ्रष्टाचार करायचे. मग त्यांना लगाम लावायचा होता की ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार हा व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यांनी भ्रष्टाचार करायला नको, यासाठी या पार्लमेंटने काही कायदे केलेले आहेत. तर मग पहिला कायदा झाला 1774 साली रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट 1774 साली ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा केला? रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा केला. रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा 1774 साली ब्रिटिश पार्लमेंटने केला. मग या पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार काय झालं? तर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जो बंगालचा गव्हर्नर होता, या गव्हर्नरचं नाव बदलून टाकलं
आणि त्याचं नाव झालं गव्हर्नर जनरल. बघा, म्हणजे अगोदर ईस्ट इंडिया कंपनीचे कोणते अधिकारी भारतावर राज्यकारभार करायचे किंवा त्यांच्या वतीने करायचे, तर गव्हर्नर. बंगालचा गव्हर्नर हा बंगालच्या प्रांतामध्ये राज्यकारभार करत होता. पण रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं, गव्हर्नरचं नाव बदललं आणि गव्हर्नरच्या नावाच्या जागी काय नाव ठेवलं, गव्हर्नर जनरल. फक्त नाव एक पुढे लावून दिलं, त्याचं नाव झालं गव्हर्नर जनरल. मग भारतामधला पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर भारतामधला पहिला अगोदर भरपूर गव्हर्नर होऊन गेलेले, याच्या अगोदर भरपूर गव्हर्नर होऊन गेलेले, पण गव्हर्नर जनरल हे जेव्हा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार नाव झालं, त्यानुसार भारतामधला पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा भारतातला पहिला गव्हर्नर जनरल आहे. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, याच्या अगोदर गव्हर्नर होते, भरपूर होऊन गेले, पण त्यानंतर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हे भारतातले पहिले गव्हर्नर जनरल. मग हा गव्हर्नर जनरल बंगालच्या प्रांतावर राज्यकारभार करायचा, पण त्याला बंगालच्या प्रांताबरोबर इतर 2 प्रांत देऊन टाकले. एक दिला मुंबई, दुसरा मद्रास आणि स्वतः बंगाल. मग अशा 3 भागामध्ये हा गव्हर्नर जनरल राज्यकारभार करत होता. कोणकोणते 3 भाग, बंगाल, मुंबई आणि मद्रास, या 3 भागामध्ये पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. आणि या 3 भागांमध्ये मग तो राज्यकारभार करू लागला. मग हा होता पहिला कायदा 1774 साली, त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असे म्हणतात. नंतर मग दुसरा कायदा झाला 1784 साली. 1784 साली दुसरा कायदा झाला, त्या कायद्याला म्हणतात 1784 साली दुसरा कायदा झाला, त्या कायद्याला पीठचा कायदा. पीठ म्हणजे पार्लमेंटचा कायदा. 1784 साली जेव्हा पार्लमेंटचा कायदा झाला, तेव्हा या पार्लमेंटच्या कायद्यानुसार, पीठच्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर लगाम लावण्यासाठी 4 सदस्यांची एक कायमस्वरूपी नियामक मंडळ ची स्थापना केली. एक कायमस्वरूपीचं होतं नियामक मंडळ, आणि हे नियामक मंडळ मग ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर लगाम लावण्यासाठी, त्यांना काही सूचना देण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे नियामक मंडळ होतं. कायमस्वरूपी होतं. कायमस्वरूपी जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये होती. मग ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कुठपर्यंत होती, 1857च्या उठावापर्यंत. आपण पाहू की 1857च्या उठावामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतातून निघून गेली. भारतामध्ये कोण आलं, ब्रिटिश पार्लमेंट. मग जोपर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती, तोपर्यंत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीठच्या कायद्यानुसार एक नियामक मंडळ स्थापन झालं. या नियामक मंडळामध्ये किती सदस्य होते, 4 सदस्य होते. मग हे 4 सदस्य त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीवर लगाम लावत होती. मग जसं रेग्युलेटिंग ऍक्ट झाला, तसं 1784 साली पीठचा कायदा झाला, तसं अजूनही भरपूर कायदे झालेले आहेत. जसं की 1818 मध्ये एक कायदा झाला आहे, 1833 साली एक कायदा झालेला आहे, 1853 साली एक कायदा झालेला आहे. असे अनेक कायदे हळूहळू या ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये केले. रेग्युलेटिंग ऍक्ट 1774, 1784 साली पीठचा कायदा, 1818, 1833, 1853, 1813, 1833, 1853 या साली सुद्धा भारतामध्ये भरपूर कायदे झाले. पार्लमेंटने भरपूर कायदे केले, आणि या पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार मग ते ब्रिटिश पार्लमेंट अप्रत्यक्षरित्या भारतावर राज्यकारभार करू लागले. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट ईस्ट इंडिया कंपनीवर राज्यकारभार करायचे, ईस्ट इंडिया कंपनी मग भारतावर राज्यकारभार करायचे. तर अप्रत्यक्षरित्या मग ब्रिटिश पार्लमेंट भारतामध्ये राज्यकारभार करू लागले. मग आता भारत अगोदर खूप मोठा, त्याच्यामध्ये पाकिस्तान होता, नंतर बांगलादेश, ज्याला हिंदुस्थान म्हटलं जायचं अगोदर. मग भारतामध्ये छोटे छोटे राजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये राज्यकारभार करायचे, ते आपण पाहिलं होतं. परंतु भारत एक छत्री किंवा एक करण्याचं काम कोणी केलं, ब्रिटिशांनी केलं. मग ब्रिटिशांना भारतामध्ये व्यवस्थित राज्यकारभार करायचा होता, म्हणून भारतामध्ये त्यांनी व्यवस्थित राज्यकारभार करण्यासाठी
काही पद्धती भारतामध्ये निर्माण केलेल्या आहेत. जसं की भारतामध्ये त्यांनी पोलीस दलची स्थापना केली, न्याय व्यवस्था असेल, नंतर जिल्हा अधिकारी असेल, तर असे काही त्यांनी शासन प्रणाली भारतामध्ये स्थापन केलेली आहे. त्या शासन पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण एक एक भाग त्याचा बघणार आहोत. प्रशासकीय व्यवस्था, नंतर पोलीस दल, नंतर लष्कर, मग न्याय व्यवस्था यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आता आपला पुढचा मुद्दा आहे तर मुलकी नोकरशाही. की मुलकी नोकरशाहीची स्थापना मग ब्रिटिशांनी भारतामध्ये कशी केली. तर भारतामध्ये शासन पद्धतीच्या 4 प्रणाल्या आहेत. पहिला आहे मुलकी नोकरशाही, दुसरा आहे लष्कर, तिसरा आहे पोलीस दल आणि चौथा आहे न्याय व्यवस्था. तर हे 4 गोष्टींची स्थापना ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेली आहे. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये पोलीस दलाची निर्मिती केली आहे, लष्कराची निर्मिती केलेली आहे. नंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची म्हणजे जो जिल्हा अधिकारी असतो, कलेक्टर म्हणतो, त्याची निर्मिती मग ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेली आहे. आणि ब्रिटिशांनी न्यायालय स्थापन केलेली आहेत भारतामध्ये. मग त्यांची ही पद्धत होती, जी आपण संसदीय शासन पद्धत म्हणतो तशीच ती पद्धत होती. ती भारतीय लोकांना माहितीची होती. ती आपण नागरिकशास्त्रामध्ये पण पाहिलं होतं. तर पुढचं पाहायचं आहे आपल्याला मुलकी नोकरशाही. पुढचा मुद्दा आहे मुलकी नोकरशाही. आता मुलकी नोकरशाही म्हणजे काय. तर मुलकी नोकरशाही म्हणजेच की भारतामध्ये राज्यकारभार करण्यासाठी त्यांना नोकरांची गरज होती, नोकरशाहीची गरज होती. मग हे सगळेचे सगळे नोकर त्यांना इंग्लंडमधून भारतात आणणे, त्यांच्यासाठी घरं बांधणे, त्यांना पगारी देणे हे त्यांना परवडणारं नव्हतं. कारण का की भारत खूप मोठा होता. एवढ्या मोठ्या देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी त्यांना लाखो नोकर लागणार होते, हजारो नोकर लागणार होते. मग हे सगळेचे सगळे नोकर ते काही इंग्लंडमधून आणू शकत नाही किंवा इतर देशांमधून आणू शकत नाही. मग अशी नोकरशाही कुठे तयार करायची, तर भारतामध्येच तयार करायची. भारतीय लोकांना इंग्रजी शिकवायची, ज्यांना इंग्रजी येईल किंवा त्यांना मध्यस्थी करता येईल अशा लोकांना नोकरशाहीमध्ये घ्यायचं. अशी त्यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. मग भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती कोणी केली, तर लॉर्ड. हे लॉर्ड नाव लक्षात ठेवायचं, प्रत्येकाच्या वेळेस येते. लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची स्थापना केली. बघा 3 नाव आले आहेत आतापर्यंत. लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची स्थापना, रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्य व्यवस्था बंगालमध्ये स्थापना, आणि लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाहीची स्थापना. भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची स्थापना कोणी केली, तर लॉर्ड कॉर्नवालिसने केली. म्हणजे भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती त्यांनी केली. आणि मग त्यांनी भरपूर कायदे केले. त्या कायद्यानुसार त्यांनी ब्रिटिशांचे जे अधिकारी होते, ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते, त्यांच्या व्यापारावर मर्यादा आणण्यासाठी किंवा त्यांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी काही कायदे केले लॉर्ड कॉर्नवालिस यांनी. तो कायदा असा आहे की ब्रिटिशांचे किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना स्वतःचा व्यापार करता येणार नाही. आपण मागे पाहिलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी स्वतःचे व्यापार करायचे, भ्रष्टाचार करायचे. पण जर तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी असाल तर तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीचाच व्यापार करावा लागेल, तुम्हाला स्वतःचा व्यापार करता येणार नाही. याचा अर्थ आता त्या अधिकाऱ्यांचं तर काही नुकसान झालं असेल, कारण की ते जे व्यापार करायचे त्याच्यामधून त्यांना पैसा मिळायचा, पण तो पैसा बंद होऊन गेला कारण त्यांनी खासगी व्यापारावर बंदी करून टाकली लॉर्ड कॉर्नवालिस यांनी. मग अधिकाऱ्यांची पगारी त्यांनी वाढवून टाकल्या. जर कधी भ्रष्टाचार रोखायचा असेल तर काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी काय केलं, एक नियम तयार केला की तुम्ही पगारी वाढवून घ्या, तुमच्या पगारी जास्त होतील, पण तुम्हाला स्वतःचा व्यापार करता येणार नाही, असा त्यांनी नियम केला. आणि मग भारतामध्ये त्यांनी नोकरशाहीची स्थापना केली. मग नोकरशाहीची स्थापना कशी केली, तर त्यांनी काय केलं, प्रांत, जो आता प्रांत असेल, समजा हा मराठ्यांचा प्रांत आहे, मग या मराठ्याच्या प्रांताचे असे तुकडे करून टाकले, 4, 5, 6 असे एक एक विभाग केले आणि त्याला नाव दिले जिल्हे. म्हणजे जिल्ह्यांची निर्मिती कोणी केलेली आहे, तर ब्रिटिशांनी केलेली आहे. म्हणजे प्रांतांचे विभाग केले, छोटे छोटे विभाग, आणि त्यांना नाव दिलं मग जिल्हे. मग जिल्ह्याचा राज्यकारभार एक अधिकारी पाहिजे, त्या अधिकाऱ्याचं नाव असेल जिल्हाधिकारी. आपण आताही पाहतो जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी म्हणजे कोण, कलेक्टर.
जिल्ह्याचा राज्यकारभार तो करतो किंवा तो पाहतो. मग जिल्हाधिकारीची स्थापना या मुलकी नोकरशाही अंतर्गत झाली. म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी तयार केली. त्यांनी काय केलं, प्रांतांचे छोटे छोटे विभाग केले आणि प्रांतांच्या एका विभागामध्ये एक जिल्हाधिकारी. मग जिल्हाधिकारी कसा निवडला जाईल, वंश परंपरे निवडला जाईल की ब्रिटिश सांगतील त्याला निवडून देतील, तर तसं नाही. तर जिल्हाधिकारी होण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल. जसं की आता आपण पाहतो एमपीएससीची किंवा यूपीएससीची परीक्षा द्यावी लागते, नंतर मग जिल्हाधिकारी होतो. तसं अगोदर पण एक परीक्षा होती जिल्हाधिकारी होण्यासाठी. ICS नावाची परीक्षा असायची. कोणती परीक्षा असायची? ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं त्याचं नाव आहे. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची एक परीक्षा दिली जाईल. त्या परीक्षेमध्ये ज्याला चांगले मार्क मिळतील तो जिल्हाधिकारी होईल आणि तो जिल्हाधिकारी मग जिल्ह्याचा राज्यकारभार पाहिल असा त्या ठिकाणी त्यांनी नियम केला. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची किंवा जिल्ह्यांची स्थापना कोणी केली तर ब्रिटिशांनी केली. जिल्हाधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागायची अगोदर? तर ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची एक परीक्षा दिली जायची आणि या परीक्षेद्वारे मग त्यांची निवड व्हायची. मग जिल्हाधिकारी काय करेल, तर जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये कर जमा करणे, शांतता टिकवणे व न्याय देणे हे काम बघेल. काय काय काम बघेल तो? कर जमा करणे, जिल्हाधिकारी कर जमा करेल. जिल्हाधिकारी नेमून दिलेले काही अधिकारी असतील ते. शांतता टिकवणे म्हणजे तो पोलिसांना ऑर्डर देईल की या जिल्ह्यामध्ये शांतता राहू द्यायची. जर कोणी हा चळवळ करत असेल, कोणी दंगा करत असेल, कोणी उठाव करत असेल तर त्यांना शांत बसवण्याचं काम, शांतता टिकवण्याचं काम हा कलेक्टर करेल, हा जिल्हाधिकारी करेल आणि न्याय देण्याचं काम सुद्धा जिल्हाधिकारी करेल. तर असा होता हा जिल्हाधिकारी. आणि हा जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक ICS नावाची परीक्षेद्वारे केली जायची आणि नंतर मग तो शांतता टिकवणे, कर जमा करणे आणि न्याय देण्याचं काम हा जिल्हाधिकारी असायचा. म्हणजे अप्रत्यक्षरित्या पूर्णच्या पूर्ण जिल्ह्याचा मालक कोण असायचा? तर अप्रत्यक्षरित्या जिल्ह्याचा पूर्णचे पूर्ण मालक असायचा तो कलेक्टर, तो जिल्हाधिकारी. आणि याची स्थापना मग या मुलकी नोकरशाही अंतर्गत झालेली दिसून येते. आता दुसरं पाहायचंय आपल्याला पोलीस दल. पहिलं आपलं मुलकी नोकरशाही. दुसरं आहे पोलीस दल. मग पोलीस दल काय करेल? तर पोलीस दल काम करेल जिल्ह्यामध्ये शांतता टिकवणे, जिल्ह्यामध्ये शांतता टिकवणे. एका वाक्यात उत्तर त्यामध्ये विचारलं जाईल की पोलीस दलाचे कार्यालय हा ब्रिटिश कालावधीमधील पोलीस दलाचे कार्यालय आता ब्रिटिश कालावधीमध्ये पोलीस दलाचं कार्य होतं शांतता टिकवणे. तिसरा आहे लष्कर. लष्कर काय काम बघेल? जसं मुलकी नोकरशाहीमध्ये कलेक्टर काय काम बघायचा? शांतता टिकवणे, न्याय देणे आणि कर जमा करणे. तसं पोलीस दल शांतता टिकवणे. याला कोण ऑर्डर देत असेल? मग जिल्हाधिकारी ऑर्डर देत होता. मग लष्कराचं काय काम होतं? तर लष्कराची 2-3 कामं होती. नवीन प्रदेश हस्तगत करणे. समजा उदाहरणार्थ ब्रिटिशांनी बंगाल प्रांत जिंकला आणि त्यांना कर्नाटक जिंकायचं आहे, तर मग कर्नाटकवर आक्रमण करेल. मग कोण करेल? लष्कर करेल. नवीन प्रदेश हस्तगत करणे, जे इतर प्रदेशांवर आक्रमण करून ते जिंकणे. दुसरं काम होतं त्यांचं आपल्या राज्याचं संरक्षण करणे. उदाहरणार्थ जर त्यांनी बंगालमध्ये राज्य स्थापन केलं असेल तर बंगालाचं संरक्षण कोण करेल? लष्कर. मराठ्यांमध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं असेल तर मराठ्यांचं संरक्षण कोण करेल? लष्कर. कर्नाटकमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली असेल तर कर्नाटकचं संरक्षण कोण करेल? लष्कर. म्हणजे लष्कराचं काम होतं दुसरं की आपल्या राज्याचं संरक्षण करणे आणि उठाव मोडून काढणे. आता ब्रिटिशांना भरपूर विरोध झालेला आहे भारतामध्ये, भरपूर उठाव झाले, भरपूर चळवळी झालेल्या आहेत. मग त्यांच्यावर लाठीमार, त्यांच्यावर गोळीबार करण्याचं काम कोण करायचं? लष्कर. तर लष्कराची 3 कामं होती. नवीन प्रदेश हस्तगत करणे, आपल्या प्रदेशामध्ये शांतता टिकवणे आणि नंतर भारतामधील जे उठाव आणि चळवळी आहेत ते दडपून टाकणे, हे काम लष्कराचं होतं. पुढचं आहे न्याय व्यवस्था. म्हणजे हे 4 शासन प्रणाली आहेत त्यांच्या: मुलकी नोकरशाही, पोलीस दल, लष्कर आणि न्याय व्यवस्था.
आता बघा, न्यायव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतामध्ये 2 प्रकारची न्यायालये असतात, दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. दिवाणी न्यायालयामध्ये वेगळे खटले चालतात आणि फौजदारी न्यायालयामध्ये वेगळे खटले चालतात. मग दिवाणी न्यायालय 2 प्रकारचे, दिवाणी आणि दुसरं फौजदारी. मग ही दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालयाची स्थापना भारतामध्ये कोणी केली तर ब्रिटिशांनी केली. म्हणजे न्यायव्यवस्थेची स्थापना ब्रिटिशांनी भारतामध्ये केली. म्हणजे न्याय देण्याचं काम करण्यासाठी त्यांनी एक न्यायव्यवस्थेची स्थापना केलेली दिसून येते. मग ही न्यायव्यवस्था कशी होती ते आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहू. तर अशा प्रकारे त्यांनी 2 न्यायालयांची स्थापना केली होती. मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय असायचं आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय. 2 प्रकारचे न्यायालय आताही आहेत. आताही भारतामध्ये 2 प्रकारचे न्यायालय आहेत. आपण नागरिकशास्त्रामध्ये ते सखोल अभ्यासणार आहोत. मग त्याची स्थापना ब्रिटिशांनी केलेली आहे. मग भारतामध्ये कायद्यापुढील समानता हा मुद्दा पाहायचा आहे की भारतामध्ये कायद्यापुढील समानता कोणी निर्माण केली? ब्रिटिशांनी तयार केली. मग अगोदर भारतामध्ये कायद्यामध्ये समानता होती का असमानता होती? तर असमानता होती. आपल्याला माहिती आहे की भारत हा मोठा प्रांत होता, मराठ्यांचा प्रांत, मोठा देश होता, मराठ्यांचा प्रांत होता, बंगालचा प्रांत होता, कर्नाटकचा, मैसूरचा, भरपूर प्रांत होते, छोटे छोटे संस्थाने होती, भरपूर तुकडे होते भारताचे छोटे छोटे. आता वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे कायदे असतील. उदाहरणार्थ मराठ्यांचे कायदे वेगळे असतील तर बंगालच्या नवाबाचे कायदे वेगळे असतील, कर्नाटकच्या नवाबाचे कायदे वेगळे असतील. ते कायदे काही सारखे नसतील. भारतामधले कायदे सारखे नव्हतेच. जर एखाद्याने काही चोरी केली, दरोडा पाडला तर त्याला मराठ्यांच्या प्रांतात जी शिक्षा होती ती बंगालच्या प्रांतात असेल का? त्यांची शिक्षा वेगळी असेल, यांची शिक्षा वेगळी असेल. ज्याने काही खून केला त्याला वेगळ्या प्रांतामध्ये वेगळी शिक्षा, वेगळ्या प्रांतामध्ये वेगळी शिक्षा. म्हणजेच ही शिक्षा जी होती किंवा ही जी कायदे होती ही कायदे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे होती. पण ब्रिटिशांनी काय केलं की सगळा भारत एकत्र करून टाकला. एकसत्री अंमल सुरू केल्यामुळे भारतामध्ये मग समान कायद्याची गरज होती. अगोदर कायद्यामध्ये भेदभाव केला जायचा भारतामध्ये. जे राजे लोक असायचे ते राजे लोक श्रीमंतांना वेगळी शिक्षा देत असेल, गरिबांना वेगळी शिक्षा, पुरुषांसाठी वेगळे कायदे असतील, स्त्रियांसाठी वेगळे कायदे होते. नंतर उच्चवर्गीय लोकांसाठी वेगळे कायदे होते. उच्चवर्गीय लोकांना वेगळी शिक्षा होत असेल तर कनिष्ठ वर्गीय लोकांना वेगळी शिक्षा. म्हणजे कायद्यामध्ये असमानता होती भारतामध्ये. मग कायद्यामध्ये समानता आणण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांनी पहिले अभ्यास केला की वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी शिक्षा आहे, ही सगळी शिक्षा किंवा ही सगळे कायदे रद्द करून टाका आणि एकच त्या ठिकाणी कायदा तयार करा. तर मग तो कायदा कोणी तयार केला तर लॉर्ड मेकॉले यांनी कायदा तयार केला. कायद्याची संहिता तयार करण्यासाठी त्याची अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली. पण लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली मग भारतामध्ये कायद्याची संहिता तयार करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये एकच कायदा तयार करण्यात आला, एकच कायदा. मग या कायद्यानुसार भारतामध्ये समानता निर्माण झाली. समानता, सर्व भारतीय या कायद्यासमोर समान होते. सर्व भारतीय, तो श्रीमंत असो, तो गरीब असो, तो उच्चवर्णीय असो, तो कनिष्ठवर्णीय असो, तो पुरुष असो, तो स्त्री असो, कोणीही असो, सगळ्यांसाठी समान कायदे असतील. जर एखाद्याने खून केला तर पुरुषांना जी शिक्षा मिळेल ती स्त्रियांना मिळेल, उच्चवर्णीयांना जी शिक्षा मिळेल ती कनिष्ठवर्णीयांना मिळेल. भेदभाव केला जाणार नाही असा कायदा समान करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. आणि मग ही कायद्याची संहिता कोणी तयार केली? लॉर्ड मेकॉले. हे लक्षात राहू द्या, नाव लक्षात राहू द्यायचं कोणी काय स्थापन केली तर लॉर्ड मेकॉलेने कायद्याची संहिता तयार केली. आणि या कायद्यानुसार मग भारतामध्ये समानता निर्माण झाली. कायद्यापुढील समानता. या कायद्यानुसार भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती सारखाच मानला जायचा. तो श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नव्हता कायद्यापुढील समानतामध्ये. परंतु या कायद्यापुढील समानतामध्ये काही त्रुट्या होत्या. मग त्रुट्या कशा होत्या तर या कायद्यानुसार भारतीयांसाठी वेगळे कायदे होते आणि युरोपियनसाठी, म्हणजे युरोपीय लोक जे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच असतील, युरोपियनसाठी वेगळे कायदे होते. म्हणजे भारतीय लोकांना वेगळी शिक्षा मिळायची आणि युरोपीय लोकांना वेगळी. याच्यामध्ये पण काही त्रुट्या होत्या. तुम्हाला विचारलं जाईल कायद्यापुढील समानतेमधील काही त्रुट्या लिहा. तर भारतीय लोकांना वेगळी शिक्षा, युरोपीय लोकांना वेगळी शिक्षा, वेगळे कायदे. भारतीय लोकांसाठी वेगळे न्यायालय, युरोपियन लोकांसाठी वेगळे न्यायालय. त्यांची न्यायालय वेगळी आणि आपली न्यायालय वेगळी. कायद्यापुढील समानता हे नाव आहे, ते भारतीय लोकांसाठी होतं. पण युरोपीय लोकांचं काय तर त्यांच्यासाठी वेगळी न्यायालय, आपल्यासाठी वेगळी न्यायालय. त्यांच्यासाठी वेगळे कायदे, आपल्यासाठी वेगळे कायदे. त्यातल्या त्यात हे जे त्यांनी कायदे केले होते हे भारतीय लोकांना समजतच नव्हते.
त्यांचे काही कायदे असतील, हे कसं केलं तर असं होईल, अजून ते इंग्लिशमध्ये होते, त्यातल्या त्यात भारतीय लोकांना ते कळतच नव्हतं, अतिशय किचकट होती ही पद्धत. भारतीय लोकांना काय माहित होतं की जर आपण एखादा काही गुन्हा केला किंवा एखादं काही काम केलं तर त्याला जी शिक्षा तो राजा देईल ती त्यांना सवय होती. त्यांनाही माहीतच नव्हतं की असे कायदे असतात. म्हणजे हे कायदे खूप किचकट होते, हे भारतीय लोकांना समजतच नव्हते. भारतीय लोकांना ही कायदे प्रणाली कळतच नव्हती. आणि त्यातल्या त्यात ही कायदे प्रणाली खूप खर्चिक होती. एकदा की काही समजा एखादा गुन्हा झाला आणि त्याचा जर काही निकाल लावायचा असेल आणि ज्याने त्याच्या एखाद्यावर केस केली असेल किंवा गुन्हा दाखल केला असेल तर त्याला पैसा लागायचा, खूप पैसा लागायचा. अगोदर थोडे पैसे घेत होते, फुकट व्हायचं काम, मग खूप खर्चिक होती. आणि त्यातल्या त्यात वर्षानुवर्ष खटला चालायचा की एकदा की खटला दाखल झाला की लगेच 1-2 दिवसात किंवा 1 वर्षात होईल का? नाही, वर्षानुवर्ष. आताही होतं तसं. म्हणून याच्यामध्ये काही त्रुट्या होत्या की युरोपियनसाठी वेगळी न्यायालय, भारतीयांसाठी वेगळी न्यायालय, युरोपियनसाठी वेगळे कायदे, भारतीयांसाठी वेगळे कायदे. त्यातल्या त्यात हे कायदे खूप किचकट असल्यामुळे भारतीय लोकांना समजतच नव्हते आणि हे कायदे खूप खर्चिक पण होते. आणि त्यातल्या त्यात हे कायदे हे खटले वर्षानुवर्ष चालायचे. म्हणून ही कायदे प्रणाली जरी चांगली असली, जरी भारतीय लोकांमध्ये समानता असली, तरी ही कायदे प्रणाली भारतीय लोकांना त्यावेळेस जास्त प्रमाणात आवडत नव्हती, कारण याच्यामध्ये काही त्रुट्या होत्या. मग इंग्रजांचं काही जे आर्थिक धोरण आहे थोडक्यात पाहू. पुढच्या तासिकेला आपण आर्थिक धोरण थोडंसं म्हणजे जमीन महसूल विषयक धोरण थोडं सखोल पाहणार आहे पुढच्या तासिकेला. पण आर्थिक धोरण कसं होतं थोडक्यात पाहू. आता ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थापन झाली, कारण ब्रिटिशांनी भारतामध्ये वेगवेगळी जसं मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, नंतर न्याय व्यवस्था, कायद्यापुढे समानता आली त्यांनी ते पाहिलं. पण इंग्रजांची काही आर्थिक धोरणं होती भारतामध्ये ते पाहू आपण. इंग्रजांची आर्थिक धोरणे. की इंग्रजांनी भारतामध्ये आर्थिक धोरणं कशी निर्माण केली. आपल्याला माहिती आहे की भारतावर वेगवेगळ्या सत्ताधीशांनी सत्ता केलेल्या आहेत. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे राजे होते, परत बाहेरून काही राजे आले, मुघल भारतात आले, नंतर लोधी घराणा भारतात आला, जागेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. परकीय आक्रमण झाली आणि परकीय आक्रमण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक राजांचा पराभव केला आणि त्यांनी भारतावर राज्य केले. पण जरी त्यांनी परकीय लोकांनी भारतावर आक्रमण केलं असलं, त्यांनी जरी राज्य केलं असलं, तरी ते भारतीय लोकांमध्ये भेदभाव करत नव्हते. भारतीय लोकांशी ते समरस झाले, भारतीय संस्कृती त्यांना आवडू लागली, भारतीय लोकांचं राहणीमान त्यांना आवडू लागलं, ते भारतीय लोकांमध्ये एकत्र झाले, समरस झाले. म्हणून आपल्या राजांनी जी कर घेण्याची पद्धत होती ती कर घेण्याची पद्धत त्यांनी बदलवली नाही, तशीच राहू दिली. जसं भारतीय राजे राज्यकारभार करत होते तसं इतर राजे पण राज्यकारभार करत होते. म्हणजे भारतीय लोकांना नुकसानच होत नव्हतं. ते राजे भारतीय लोकांना पण आवडू लागले, कारण त्यांनी बदल केलाच नव्हता. इतर राजांनी जरी भारतावर राज्य केलं असेल तरी त्यांनी भारतीय संस्कृतीशी समरस झाल्यामुळे, भारतीय लोकांशी आवडगोडी निर्माण झाल्यामुळे त्यांनी भारतामध्ये कर घेण्याच्या पद्धती त्याच राहू दिल्या. म्हणजे भारताचं फार नुकसान झालं का? काहीच नुकसान झालं नाही. उलट भारतीय लोकांना ते पण आवडत होते. पूर्वीचे राजे आणि आताचे राजे काय सारखेचे. परंतु ब्रिटिश मात्र तसं नव्हतं. ब्रिटिशांमध्ये आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा उगम झाला होता. औद्योगिक क्रांती आपण म्हणतो की इंग्लंडला जगाचा कारखाना म्हटलं जायचं. औद्योगिक क्रांतीचा जो उगम आहे तो इंग्लंडमध्ये झालेला होता. मग औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यामुळे आता हे ब्रिटिश खूप स्वार्थी होते. स्वार्थी म्हणजेच काय की त्यांना खूप पैसा पाहिजे होता, त्यांना खूप नफा मिळवायचा होता. म्हणून त्यांनी भारतामध्ये भांडवलशाहीची निर्मिती केली. आपण माहिती की भांडवल जमा करून मग त्यांनी वखारी स्थापन केल्या, मग ते व्यापार करायचे, भारतातला कच्चा माल घेऊन जायचे, पक्का माल तयार करायचे, मग तो जास्त किमतीला विकायचे. म्हणजेच त्यांनी भारतामध्ये जास्तीत जास्त कर घेण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं आणि त्याच्यामुळे भारतीय जमीन महसुलीला, भारताच्या छोट्या छोट्या उद्योगांना नुकसान झालं आणि नंतर भरपूर शेती विकल्या गेल्या, भरपूर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, भरपूर उद्योगधंदे बंद झाले. हे ब्रिटिशांमुळे झाले, कारण की हे त्यांची जी आर्थिक धोरणं होती, कारण भारतामध्ये जी भांडवलशाहीची निर्मिती केलेली आहे ती कोणी केलेली आहे तर ब्रिटिशांनी केलेली आहे. तर मग आपण ती सखोल पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.